नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. शिर्डीत भाजपाचं राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडलं. यावेळेला बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मवियातील नेत्यांवरती निशाणा साधलेला आहे. दगाफटका करणारे शरद पवार, धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेने घरी बसवलं, अशा शब्दांमध्ये शहांनी पवार ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाचं श्रेय अमित शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलंय. फडणवीसांचं कौतुक करताना येणाऱ्या काळात सुद्धा महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिर्डीतील भाजपाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात फडणवीसांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलंय. विधानसभेतील विजयाबद्दल बोलताना त्यांनी महाभारतातील युद्धाचा प्रसंग सांगत भाजपाच्या कार्यकर्त्यांना श्रीकृष्णाची उपमा दिलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत. विरोधकांना बसण्यासाठी एकही जागा सोडू नका. निवडणुका आपल्याला भरघोस मतं मिळतील असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. येत्या 3 ते 4 महिन्यात पालिका निवडणुका लागू शकतात, त्यामुळे आता कामाला लागा असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिलाय. तर महायुती म्हणून आम्ही तीनही पक्ष एकत्र काम करणार असून पुन्हा त्याच ताकदीने आपल्याला मैदानात उतरायचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र भाजपासाठी महत्त्वाचा आहे, पण श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ ज्यांना कळला नाही त्यांची हालत बुरी झाली असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी नाव न घेता विरोधकांना लावलाय. मोदी आणि फडणवीस मिळून राज्याला जलयुक्त शिवार बनवतील असं आश्वासन अमित शहांनी दिलंय. तर शरद पवारांनी कृषी मंत्री असताना काय केलं, पवारांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता आल्या नाहीत असा खोचक टोला शहांनी लगावलाय. राज्यात आता वोट जिहादचा पार्ट 2 सुरू झालाय, त्यामुळे आपल्याला घुसखोरांविरोधामध्ये लढावं लागेल असं वक्तव्य फडणवीसांनी केलेलं आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक गैरसमज पसरवत आहेत. मात्र लाडक्या बहिणींना सरकार मदत करत राहणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी साई दरबारी दर्शन घेतलं. साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी अमित शहा यांचं स्वागत केलंय. निकषात बसणाऱ्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील. घाईगडबडीत कार आणि बाईक असलेल्यांना निधी दिला जाणार नाही याची काळजी घेण्याचं काम सुरू आहे अशी माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली. आघाडी तुटली असं मी कधीही म्हणालेलो नाही. काँग्रेसने माझं बोलणं कदाचित नीट ऐकलं नसेल असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलंय. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मवियाची स्थापना झाली नाही. कार्यकर्त्यांनी भावना आहे स्वबळावरती लढण्याची, युतीत लढल्यास अन्याय होतो अशी कार्यकर्त्यांची भावना आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे उत्कृष्ट मार्गदर्शक आहेत. राऊतांना स्वप्न पडल्यामुळे त्यांनी ठाकरेंना स्वबळावरती निवडणूक लढण्याची सूचना केली असेल असा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी लगावला. भाजप नेते नारायण राणेंनी संजय राऊतांवरती हल्लाबोल केलाय. संजय राऊतांची मानसिकता चांगली नाहीये, ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं राणे म्हणाले. संजय राऊत काही बरळतात, त्यांना गांभीर्याने घेऊ नका असा खोचक टोला रावसाहेब दानवेंनी लगावला आहे. राजमाता जिजाऊंच्या सोहळ्यानिमित्ताने अमोल मिटकरींनी अभिवादन करत जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे. भाविकांची वाहनं 10 किलोमीटर लांब अडवल्याने त्यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. छत्रपतींच्या आशीर्वादानं सरकार आलं, तसं जिजाऊ जर नाराज झाल्या तर सरकार जाऊ पण शकतं असं म्हणत त्यांनी पोलीस प्रशासनावरती टीका केली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक बोगस भरतीची चौकशी करावी अशी मागणी खासदार निलेश लंकेंनी केली आहे. नगरची बँक असताना नोकर भरती पुण्यामध्ये कशी असा लंकेंनी सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर या संदर्भात त्यांनी सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे तक्रार केली. कथित मद्य घोटाळ्याला कारणीभूत असलेल्या उत्पादन शुल्क धोरणावरून भाजपाने आम आदमी पार्टीला लक्ष्य केलेलं आहे. आपल्या धोरणामुळे दिल्लीत सरकारी तिजोरीला 2 कोटींचा फटका बसल्याचा दावा भाजपानं केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सर्व मंत्र्यांना 1 दिवस खेड्यात मुक्काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. भाजपानं खेड्याकडे चला अभियान सुरू केलं. यावेळेला खेड्यामध्ये मुक्काम करून मंत्री कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 दिवस सातारा दौऱ्यावरती. साताऱ्यातील दरे गावात शिंदे मुक्कामी असणार आहेत. उत्तरेश्वर देवस्थानाच्या जत्रेसाठी शिंदे साताऱ्यातील दरे या गावी मुक्कामी असणार आहेत. ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं होतं. यावरती आता अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय. अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार आहेत.
संघटनेत झिजावं लागतं हे त्यांना माहिती नाही असं म्हणत दानवेंनी अमोल कोल्हेंना टोला लगावला आहे. रोह्यातील घटनेचा भरत गोगावलेंनी निषेध केला आहे. वाढत्या महिला अत्याचाराला रोखण्यासाठी बाहेरच्या देशांसारखा कायदा भारतात आणावा लागेल, तर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जास्त दिवस ठेवणं योग्य नाही असंही ते म्हणाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. कार चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दरडीला आपटली. ही बाब लक्षात येताच मुश्रीफांनी त्यांना मदत केली. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलेला आहे. वाल्मिक कराडवरती 15 गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणात आतापर्यंत आरोपींकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. हे सर्व मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेत. आरोपी विष्णू चाटेने मोबाईल नाशिकमध्ये फेकला होता आणि अद्यापही त्याचा फोन पोलिसांना सापडलेला नाहीये. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पकडलेल्या आरोपींचा धनंजय मुंडेंशी संबंध आहे, त्यामुळे निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाणांनी केली. बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मानवाधिकार आयोगात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं पथक मस्साजोग इकडे भेट देणार आहे. बीडमधील हत्या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे. अशातच सुरेश धस यांनी पुन्हा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. अजितदादांना विनंती करतो, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली. अजित पवार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या विषयावरून चांगलेच संतापलेत. चौकशीमध्ये नाव आलं तर सर्वांची चौकशी होईल, जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणार अशी ग्वाही देखील अजित पवारांनी दिली. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून संजय राऊतांनी फडणवीसांना लक्ष केलेलं आहे. मुख्यमंत्री न्याय करतील अशी अपेक्षा होती, मात्र सरकारकडून मुख्य आरोपींना वाचवून कारवाईचा नुसता ढोंग सुरू आहे असा आरोप राऊतांनी केला आहे. बीड प्रकरणावरून अंबादास दानवेंनी सरकारवरती निशाणा साधलेला आहे. बीड प्रकरणामध्ये सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचं त्यांनी आरोप केलेला आहे. तर वाल्मिक कराडला पाठिंबा देणाऱ्या धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यायला हवा अशी मागणी दानवेंनी केली. शिवसेना आमदार विजय शिवतारेंनी मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेला देशमुख कुटुंबाचं सांत्वन करत सर्व आरोपींना शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. बीडच्या परळी तालुक्यातील सौदाना येथील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिली होती. या अपघातात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात चालक भोजराज देवकर याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळेला कुटुंबियांशी चर्चा करत त्यांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला आहे. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलेली आहे. या प्रकरणी विशाल झगडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशाल झगडेला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलाय. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीमध्ये भाजपाच्या 2 गटात तुफान राडा झालेला आहे. आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाचे संजय काजळे बिनविरोध निवडून आल्यामुळे शिवा तांदळे यांच्या गटाने त्यांच्यावरती हल्ला केलाय. यामध्ये व्हिडिओ आता समोर आलेला आहे. मुंबई चेन्नई एक्सप्रेसवरती दगडफेक करण्यात आलेली आहे. एका अज्ञाताने दगडफेक केल्याने रेल्वेच्या काचा फुटलेल्या आहेत, तर एक प्रवासी जखमी झालेला आहे. मागील 10 दिवसात दुसऱ्यांदा दगडफेक झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवरती आला आहे. इस्कॉन मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून खारघर इकडे उभारण्यात आलेल्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरती अनधिकृत बांधकामाचं सावट आहे. बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून देण्याची इस्कॉनला 2 कोटींचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देण्यात येणारा प्रसाद यापुढे प्लॅस्टिकच्या पिशवीतून न देता कागदी पिशवीतून देण्यात येणार आहे. भाविकांनी मंदिर परिसरात प्लॅस्टिकचा वापर टाळावा असं आवाहन सुद्धा केलं आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून 2 वाघ बेपत्ता असल्याची चर्चा आहे. टिपेश्वर अभयारण्यातील तिलावली ही वाघीण आणि जंजीर हा वाघ पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्यापासून दिसलेले नाहीयेत, त्यामुळे दोन्ही वाघांचा शोध घेण्याची मागणी आता केली जाते. राज्यभरात रिक्षा, टॅक्सी आणि एसटीचा प्रवास आणखीन महागणार आहे.
एसटी बसच्या दरामध्ये 15% तर रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये 3 ते 4 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील रेमंड आणि सुपर क्लबद्वारे आयोजित केलेल्या ऑफ फेस्ट 2025 याला भेट दिलेली आहे. यावेळेला रेमंड समूहाचे गौतम सिंघानिया यांच्यासह एकनाथ शिंदे यांनी रेसिंग कारमधून ड्रिफ्ट केलेली आहे. पतीसोबत राहत नसेल तरी पत्नीला देखभाल खर्च मागण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. घटस्फोट होईपर्यंत पत्नीचा हा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. माळशिरस तालुक्याच्या नीरा नदीवरील गणेशगाव इथला बंधारा 5 महिन्यांपूर्वी वाहून गेलाय. हा बंधारा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी अजून सुद्धा दुरुस्त केलेला नाहीये. त्यामुळे युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आलंय. अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC मधील गोल्डन फायबर कंपनीतील कामगारांना विषबाधा झालेली आहे. जवळपास 100 पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झालेली असून त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. मकर संक्रांतीमुळे वाटाण्याच्या शेंगांची मागणी वाढलेली आहे. वाटाण्याच्या शेंगा 100 ते 150 रुपये प्रति किलो दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी समाधानी आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळ्यांचा भाव नसल्याने उत्पादन घट झालेली आहे. 2500 वरून 1500 रुपयांवरती आलेला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडले. जळगावच्या रावेर तालुक्यातील तांदलवाडी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे रब्बी पिकं धोक्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. अमळनेरच्या गांधलीमध्ये शासकीय उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. या योजनेमुळे पहिल्या टप्प्यात 25,000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार असल्याची माहिती आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यात आलेल्या वाघाने धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. दरम्यान वाघाला पकडण्याचा आदेश राज्य सरकारकडून वन विभागाला दिला आहे. IIT बॉम्बे कॅम्पसमध्ये बिबट्या आढळून आलेला आहे. पवईतील कॅम्पसमध्ये फिरणारा बिबट्या CCTVमध्ये कैद झालाय. बाजारात सध्या नवी तूर विक्रीसाठी येते, मात्र क्विंटल मागे 1 ते 1.5 हजारांचा भाव कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तूर विकायची की ठेवायची असा सवाल आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. छुप्या पद्धतीनं सर्रास नायलॉन मांजाची विक्री केली जाते, मात्र हा नायलॉन मांजा प्राणी पक्ष्यांसह नागरिकांच्या जीवावरती बेतलेला आहे. या विरोधामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जनजागृती रॅली काढण्यात आली. रत्नागिरीत वीकेंड निमित्ताने समुद्र किनारे गजबजलेले आहेत. सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणातील समुद्र किनाऱ्यावरती जाणं पसंत केलं. यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.